नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्राच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून मराठा समाजाचं आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनाला यश आल्याचं म्हटलं जाते. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होतं आणि जरांगे पाटलांचा मोर्चा वाशीमध्ये देखील धडकला होता. त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आंदोलनावर तोडगा देखील काढलेला आहे. त्यांना राजपत्राची प्रत देखील दिलेली आहे. त्यामुळे जरांगे यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि यावरूनच आता त्यांच्या मागण्या मान्य झाल्याचं म्हटलं जातं. यावरून आता ओबीसी समाजाचे नेते आक्रमक देखील झाले. छगन भुजबळ यांनी देखील ओबीसी समाजाला हरकतपत्र मागवण्याचं आवाहन देखील केलं. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आहेत. सर, तुमचं नवराष्ट्राच्या डिजिटलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सर, जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आलंय असं म्हटलं जाते. मात्र त्यानंतर तुमची एक बैठक झाली ओबीसी समाजाची छगन भुजबळ यांच्या बंगल्यावरती. त्या बैठकीत नेमके काय निर्णय झाले? खरं तर हे नोटिफिकेशन आहे आणि नोटिफिकेशनमध्ये दुरुस्त्या वगैरे किंवा मतं मागवलेली आहे. आणि नोटिफिकेशन म्हणजे कायदा असा त्याचा अर्थ होत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मराठा कम्युनिटीला ओबीसी जे सामाजिक मागासलेपणासाठी जे ओबीसी रिझर्वेशन दिलं गेले हे मिळणं मला वाटते खूप मुश्किल आहे, म्हणजे मिळणार नाही. एक तर कुणबी ज्याची नोंद असेल ते कुणबी ऑलरेडी ओबीसीच्या लिस्टमध्ये आहेत, त्यामुळे कुणब्यांना आरक्षण हे आहे आणि मिळणार आहे. त्याबद्दलचा काही प्रश्न असायचा प्रश्नच नाही. आता उरतो प्रश्न की जरांगे पाटलांना मुख्यमंत्र्यांनी काय दिलं आणि त्यांनी कशाचा गुलाल उधळला. तो जरांगे पाटलांच्या त्यांची जी काही सल्लागार टीम असेल, लॉयर लोकांची टीम असेल, प्रशासकीय लोकांची टीम असेल, त्यांनी पुढे येऊन सांगावं आणि मुख्यमंत्र्यांनीही सांगावं. बरं, दुसरी गोष्ट, आपण एका बाजूला जर जरांगे पाटील यशस्वी झालेत असं म्हटलं तर मला वाटतंय हा ओबीसीच्या जे काही मूळ जाती आहेत, भटक्या विमुक्त जमाती अबकड आहेत, यांच्यावरती हा खूप मोठा अन्याय असेल आणि या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही महाराष्ट्रभर ओबीसी, बीजेएमटी, एसबीसी आणि मुस्लिम समाजातले ओबीसी यांची एक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभा करतोय. कारण देशाचं संविधान हे समतेवर आधारित असतं. देशाच्या संविधानाला किंवा देशाचा जो लॉ अँड ज्युडिशरी आहे किंवा देशाची जी आपली जी काही लोकशाही आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही निधर्मी आहोत. आम्ही सर्व लोकांचा मान सन्मान राखणारे आहोत, सर्वांना सामाजिक न्याय उपलब्ध करून देणारे आहोत आणि मग या देशामधल्या सगळ्या नागरिकांच्या हिताचं रक्षण करणं. बघा, मुख्यमंत्र्यांनी जे नोटिफिकेशन काढलं, मला वाटतं हे मुख्यमंत्र्याचं नोटिफिकेशनच बेकायदा, घटनाविरोधी आणि त्यांनी जी शपथ घेतली मुख्यमंत्रीपदाची किंवा त्यांनी छत्रपती शिवरायांची आपल्या साध्या महाराष्ट्रातल्या लोकांना समजणाऱ्या भाषेत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर जाऊन त्यांनी जी शपथ घेतली, मला वाटतं ही शपथच एक घटनाविरोधी आणि या महाराष्ट्रामधल्या 50 ते 60% ओबीसी, बीजेएमटी, एसबीसी, मुस्लिम समाजातले ओबीसी यांच्यावरती अन्याय करणारी आहे. आणि हा अन्याय कसा, तर आपल्या संविधानामध्ये या लोकांना सामाजिक न्यायासाठी, सामाजिक मागासलेले लोक आहेत त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी. प्रतिनिधित्व कशासाठी? प्रतिनिधित्व पंचायत राजमध्ये, विधानसभेत आणि लोकसभेत तर अजिबात नाही. पंचायत राजमध्ये प्रतिनिधित्व आहे त्यांना. शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला रिझर्वेशन आहे. आणि हे रिझर्वेशन का आहे तर इथल्या व्यवस्थेमधल्या हजारो वर्ष ज्या ओबीसीवरती आम्ही SC STचा कायदा घटनेनं, म्हणजे आपल्या सर्व देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आपल्या संविधानानं, आपल्या दोन्ही सभागृहांनी, कायदेमंडळानं आणि आपल्या जाणत्या कारभारी लोकांनी SC STचं रिझर्वेशन मान्य केलं. ते प्रूव्ह झालं, ते इम्प्लिमेंट झालं. पण ओबीसीचं रिझर्वेशन इम्प्लिमेंट व्हायला 1994 साल उजाडावं लागलं आणि 92-93च्या कालावधीमध्ये मंडल इम्प्लिमेंटेशनसाठी या देशामध्ये खूप मोठं आंदोलन उभं राहिलं. ते आंदोलन नुसतं उभं राहिलं नाही तर कोर्टामध्ये 9 जजेसच्या खंडपीठासमोर अनेक हिअरिंग झाल्या. त्या हिअरिंग झाल्यानंतर हा मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला आहे आणि 28-29 वर्ष झालं आत्ता कुठंतरी हा ओबीसी, बीजेएमटी, एसबीसी मधला एखादा कॉर्पोरेटर, एखादा सरपंच, म्हणजे मी पंचायत राजबद्दल बोलतोय, शिक्षण नोकऱ्यामध्ये एखादा शिक्षक, पोलीस भरतीमध्ये पोलीस, क्लास 1 सुपर क्लास 1 मध्ये तर अजून हा ओबीसी, बीजेएमटी, मला वाटतंय आजही जागा, एखाद्या IITला जागा भरायची म्हटलं तर ओबीसीचे लोक मिळत नाही. किंवा एखाद्या क्लास 1 सुपर क्लास 1 किंवा ज्युडिशरीमध्ये एखादी एक चांगली निर्णय प्रक्रियेमधली पोस्ट जर फुलफिल व्हायची असेल तर तिथं आजही ओबीसी, बीजेएमटीचा माणूस मिळत नाही. आणि मग असं सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या या लोकांना आपल्याला प्रतिनिधित्व द्यायचं असेल तर त्यांचं आरक्षण अबाधित राहणं आज आवश्यक. तुम्ही मुख्यमंत्र्यावर एकीकडे रोष दाखवता, परंतु त्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी समाजाचे नेते देखील आहेत. छगन भुजबळ देखील मंत्रिमंडळामध्ये. मग त्यांना विचारात घेतलं नाही का? त्यांना विरोध का करत नाही तुम्ही? माझ्या माहितीप्रमाणे छगन भुजबळांनी वेळोवेळी सांगितलंय की कॅबिनेटमध्ये असेल किंवा कुठं असेल, त्यांनी मला असंही सांगितलं की मी हा माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा अंबडची सभा म्हणजे 2 महिन्यापूर्वीच त्यांनी तो राजीनामा केलेला आहे.
परंतु मुख्यमंत्री तो राजीनामा स्वीकारत नाही. आणि मग ते छगन भुजबळांना काय बोलायचं आहे किंवा छगन भुजबळांना असं वाटतंय किंवा मंत्रिमंडळात आहेत म्हणून असं असण्यापेक्षा आम्हाला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये जी एखादी मुवमेंट किंवा एखादा नेता जर लोकसंख्या किंवा एखादा जुलूस किंवा एखादी मोठा मोर्चा काढत असेल, बघा इथं संख्येच्या आधारावरती हे रिझर्वेशन दिलं गेलं नाही. आणि संख्या दाखवून जर कोणाचं रिझर्वेशन द्यायचं असेल, म्हणजे ब्राह्मण समाजाला सुद्धा ब्राह्मण समाजातल्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना सुद्धा रिझर्वेशन तुम्ही द्यायला हवं. म्हणजे हा मुळात आरक्षण हा विषय मुळात आर्थिक लाभाची योजना नाही किंवा गरिबी आली म्हणून आरक्षणाच्या माध्यमातून गरिबी घालवावी असं संविधान म्हणत नाही. संविधान काय म्हणतं की गेल्या हजारो वर्षाच्या स्पॅनमध्ये ज्या लोकांना इथल्या सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये, शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये माणूस म्हणून जगण्यासाठी ज्यांना आपण एक डावललं गेलंय अशा लोकांसाठी रिझर्वेशन आहे. हा रिझर्वेशनचा मूलभूत पाय आहे. त्यामुळे जरांगे पाटील साहेबांचं अज्ञान असू शकतं. मी अज्ञानच असं म्हणेन, कारण त्यांच्या ज्या प्रेस बघितल्या, त्यांची भाषा बघितली, आम्हाला द्या नाहीतर आम्ही सगळंच घालवून टाकतो, आम्हाला अडवा आला तर आम्ही मंडल आयोगात चॅलेंज करतो. जरांगे पाटील हे सोसायचं नाही. आता याच्याशी संबंधित मुद्दा असा आहे की गेल्या 8-10 दिवसापासून हे जे आंदोलन, विशेषतः जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्येच लोकांची संभ्रमावस्था निर्माण झाली. तर आता तुम्ही सांगितलंय की सिव्हिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये ज्यांना डावललं गेलं, तर नेमकं आरक्षण म्हणजे काय? म्हणजे आता एका गटाला असं वाटायला लागलं किती वर्ष आरक्षण द्यायचं आणि दुसऱ्या गटाला वाटतं की नाही हा आमचा हक्कच 1000 वर्ष आमच्या. तर मुळात म्हणजे हा जो तुम्ही बेसिक एका मुद्द्याला हात घातलाय त्याच्यात पुढे जाऊन मी म्हणतो की ही अजून जरा याचं सविस्तर सांगावं आपण, किंवा आरक्षण म्हणजे नेमकं काय? सध्याच्या जागतिकीकरणाच्या ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये आरक्षण आज ठेवायला पाहिजे का? नेमकं काय हे जर तुम्ही सविस्तर सांगितलं तर ही जी संभ्रमावस्था ही दूर होण्यास मदत होईल. तमाम महाराष्ट्रामधल्या जेवढी म्हणून लोक मला ऐकतायत त्या लोकांना माझी एक विनंती आहे की आरक्षण किती कालावधीसाठी असावं आणि किती एक समाजशास्त्रज्ञ किंवा एक अभ्यासक किती अभ्यासक आहे मी माझं बोलणं योग्य नाही, परंतु या आपल्या समाज व्यवस्थेमध्ये बघा, पाठीमागे एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी एक वाक्य उच्चारलेलं होतं एका सभेमध्ये की हा नाही आता अलीकडचं ते वाक्य आहे, ते असं बोलले की आपण थोडंसं सहन करायला पाहिजे. हजारो वर्ष काही क्षेत्रामध्ये आपली मक्तेदारी, म्हणजे तुम्हाला स्पष्ट सामान्य माणसाला समजण्याच्या दृष्टिकोनातून मी सांगतो, गावातला गावडा असेल, गावातला चौगुला असेल, गावातला वतनदार असेल, गावातला कुलकर्णी असेल, गावातला कारभारी असेल, गाव चालवणारा माणूस असेल किंवा गावातला सरदार वतनदार लढाया जिंकणारा रूलर म्हणून आपली एक ओळख आहे या महाराष्ट्रामध्ये, सत्ताधारी म्हणून. असं असताना मग हे ओबीसी कोण आहेत? 12 बलुतेदार आहेत, 18 अलुतेदार आहेत किंवा विजयंती भटके विमुक्त जाती, तुफानी जाती आहेत, बेरड रामोशी असेल, मेंढपाळ असेल, डोंगराच्या कुशीला राहत आहेत, निसर्गाच्या सानिध्यामध्ये ट्रायबल म्हणजे काय अशा पद्धतीची त्यांची गुणवैशिष्ट्य आहे. आणि मग त्या लोकांना बघा, बाबासाहेबांनाही हा प्रश्न विचारलेला होता. संविधान ज्यावेळी 1950ला ज्यावेळी इम्प्लिमेंट होत होतं त्यावेळी हाऊसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथल्या लोकांनी प्रश्न विचारलेला होता, हाऊसमधल्या आपल्या कायदे मंडळातल्या सदस्यांनी. बाबासाहेब, तुम्ही एससीला तुम्ही रिझर्वेशन दिलं की अस्पृश्यता हा एक त्याचा बेस होता. तुम्ही एसटीला रिझर्वेशन दिलं की ते जंगलात राहतात आणि जंगलातल्या झाड पाल्यावरती म्हणजे खूप त्याची कारणं आहेत, तर ट्रायबल प्रूव्ह करतात म्हणून त्यांना तुम्ही एसटीचं रिझर्वेशन दिलं. पण ह्या गावगाड्यातल्या समाज व्यवस्थेमधल्या ओबीसी बीजेएनटीला रिझर्वेशन का द्यायचं? ते जंगलात पण राहत नाहीत किंवा ते अस्पृश्यता पण त्यांच्याबरोबर पाळली गेली नाही. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जबाबदारीने सांगितलेलं होतं की दलितांना मी रिझर्वेशन दिलंय, आदिवासींना मी रिझर्वेशन दिलंय, पण या समाज व्यवस्थेमध्ये गावच्या पाटलाला केंद्रबिंदू आपण ठेवला, गावच्या कारभाराला केंद्रबिंदू आपण ठेवला, तर त्याला सेवा देणारा परिट आहे, त्याला सेवा देणारा गुरवगडशी आहे, त्याला सेवा देणारा नाभिक आहे, त्याला सेवा देणारा म्हणजे ही 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, मग भटके विमुक्त जाती जमातीमधला अप्रवर्ग बघायला गेलं तर मग गुन्हेगार जमाती आहेत, बेरड रामोशी पारधी लमाण बंजारा ही सगळी लोक आहेत. ब प्रवर्गात बघायला गेलं तर देवाच्या आरत्या करणारे, देवाची भिक्षुकी करून जीवन जगणारे, आज या गावात उद्या त्या गावात उचल पाल पुढच्या गावाला चाल असं म्हणणारे ब प्रवर्गातले भटके विमुक्त आहेत. सी प्रवर्गामध्ये धनगर आणि धनगराच्या जाती उपजातीचं आहे. डी प्रवर्गात वंजारी आहे. म्हणजे ह्या सगळ्या लोकांचं रिझर्वेशन हे प्रवर्ग आहे. जातीला रिझर्वेशन या देशामध्ये या संविधानामध्ये अलाउड नाही, प्रवर्गाला रिझर्वेशन अलाउड आहे. त्यामुळे जरांगे पाटलांची मागणी
आणि जरांगे पाटलांचा जो एक चळवळीचा स्पॅन आहे हाच मुळात असंवैधानिक आणि घटना विरोधी आहे. कारण जातीचं आंदोलन कधी उभं राहत नाही आणि जातीचं आंदोलन उभं राहिलं तर त्या जातीला ती गुणवैशिष्ट्य प्राप्त झाल्याशिवाय आत्ताच्याच भाषेत सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्राच्या स्टेट बॅकवर्ड कमिशनचं मागासलेपणाचं सर्टिफिकेट जोपर्यंत मराठा कम्युनिटीला भेटत नाही तोपर्यंत ओबीसी मधूनच सरसकट आरक्षण जरांगे पाटलांना किंवा जरांगे पाटलाच्या मागणी पूर्ण होऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टानं सांगितलंय आजपर्यंतच्या बापट आयोग असेल, खत्री आयोग असेल, सराफ आयोग असेल, या तिन्ही आयोगांनी नाकारलंय. सुप्रीम कोर्टानं 650 पानाच्या जजमेंटमध्ये, ही जजमेंट म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत जजमेंट म्हणजे 650 पानाचा ॲनाकोंडा आहे. या जजमेंटमध्ये जरांगे पाटलांची एकही मागणी फुलफिल होऊ शकत नाही. आणि मग आमच्या महाराष्ट्रामधले मुख्यमंत्री, आमच्या महाराष्ट्राचे अटॉर्नी ऑफ जनरल, आमच्या महाराष्ट्रामधले मंत्रिमंडळातली लोक, आमच्या महाराष्ट्राचे जाऊ द्या शिंदे साहेबांचं सोडून द्या, पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे लॉचे विद्यार्थी आहेत, या देवेंद्र फडणवीसांनी पुढे येऊन सांगावं आणि हे आरक्षण कसं पॉलिटिकल राजकीय अजेंडा बनवू नका आरक्षणाला. माझी कळकळीची विनंती आहे. 12 करोड जनतेचं दायित्व इथल्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या खांद्यावरती आहे. तुम्ही जर असा काही निर्णय घेतला तर मग ह्या सामाजिकदृष्ट्या मागासांच्या या समाज व्यवस्थेमधल्या छोट्या 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 समूहांच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण का होणार नाही. या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पक्षाचा प्रमुख म्हणतोय की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही रिझर्वेशन द्या. आता त्या सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी पुढे यावं, मुख्यमंत्र्यांनी पुढे यावं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पुढे यावं आणि कालचं जे नोटिफिकेशन निघालंय हे नोटिफिकेशन ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कसं लावत नाही याचं उत्तर या महाराष्ट्रामधल्या 50 ते 60% लोकसंख्येला द्यावं. आणि सामाजिक न्यायाचं घटना विरोधी हे नोटिफिकेशन आहे असा आमचा दावा आहे, म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन उभं करतो. आता तुम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाचा आता उल्लेख केला. हे सगळा गोंधळ चालू असतानाच युद्ध पातळीवर इकडे या सगळ्या चर्चा झाल्या, दुसरीकडे राज्य मागासवर्गीय आयोगाचं सर्वेक्षणही चालू होतं. तर या सर्वेक्षणाचा तुम्हाला काय फायदा होणार आहे किंवा तोटा होणार, किंवा सर्वेक्षण ज्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला आहे तर त्याच्याबद्दल तुमचं काय? हे बघा, आत्ताच खूप जबाबदारीने बोलतोय, महाराष्ट्रातल्या जनतेला अपील होणाऱ्या भाषेमध्ये बोलतोय. कायदा क्लिष्ट कानून काही सांगणार नाही मी तुम्हाला. पण राज्य मागासवर्ग आयोगाचं आत्ताचं जे एक्झर्शन आहे ते मराठा कम्युनिटीच्या सुप्रीम कोर्टामधल्या क्युरेटिव्ह पिटिशन संदर्भात आहे. क्युरेटिव्ह पिटिशनला तुम्हाला मुळात तुमचं ऐकून घेतलं जाणार आहे का नाही इथंपर्यंत शंका आहे. पण त्याच्यावरती एक्झर्शन काय सुरू आहे की या महाराष्ट्रामधला आम्ही एक सर्वे करतोय, पण सर्वेच एवढा चुकीच्या बेसवर आधारित आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून एक महाराष्ट्राची एक सरासरी असते, ती एज्युकेशनची असेल, सिव्हिलायझेशनची असेल, महिलांची असेल, महिलांचा एज्युकेशनमधला कट ऑफ असेल, लोकांचं राहणीमान असेल, एक महाराष्ट्राची एक सरासरी काढावी लागते. महाराष्ट्राची बोलतोय मी, महाराष्ट्राची एज्युकेशनची सरासरी, महाराष्ट्राची लिव्हिंग स्टँडर्डनेसची सरासरी, महाराष्ट्रातल्या महिलांच्या शिक्षणाची सरासरी, महाराष्ट्रामधल्या जनतेला आम्ही काय योजना पुरवतो आहोत, आम्ही काय योजना देण्यात सक्सेस झालो आहोत, आम्ही काय इन्फ्रास्ट्रक्चर देण्यामध्ये सक्सेस झालो आहोत, याची एक सरासरी काढावी लागते. म्हणजे एंटायर महाराष्ट्राचा सर्वे व्हावा लागतो आणि मग त्या सर्वेच्या त्या सरासरीच्या आरक्षण मागणारी कम्युनिटी किती माग आहे, मग ती 25% त्याचा क्वांटम आहे, म्हणजे गुणांकन आहे. तर मला वाटतंय फक्त आत्ताचा राज्य मागासवर्ग आयोग ओपनचा सर्वे करतोय, मराठा कम्युनिटी आणि ओपन कम्युनिटी, आणि ओबीसीचा सर्वे करत नाहीये. म्हणजे सर्वे ओपनचा करणार आणि आरक्षण द्यायची शिफारस कुठं करणार की ओबीसी मधून द्या. मला वाटतंय कोर्ट कचरा कुंडीत सुद्धा या एक्झर्शन, हे बघा एक्झर्शन, राज्य मागासवर्ग आयोग म्हटलं की तो एक संशोधनात्मक डेटा असतो, संशोधनात्मक, त्यामध्ये ट्रिपल टेस्ट असते, त्यामध्ये लिटरेचरचा सगळ्यात तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने लिटरेचरचा खूप मोठा इन्फ्लुएन्स असतो. अगदी सर्कमस्टन्सेसची भाषा बोलायची, तामिळनाडूत ते शास्त्रीय पद्धतीने झालं ट्रिपल टेस्ट म्हणून ते टिकलं काय. येस. आणि पहिली एक 100 मार्काचं गुणांकन आपण ज्यावेळी घेतो 50 गुण हे पहिले 1 ते 50 गुण हे सोशली बॅकवर्डनेससाठी आहे, उरलेले 25 गुण हे शिक्षण, त्या सोशल बॅकवर्डनेसमुळं शिक्षण आणि नोकऱ्यावरती काय परिणाम झाला हे 50 ते 75 गुण आहेत. आणि मग सामाजिक मागासलेपणामुळं शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये काय परिणाम झाला, आणि मग शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये त्यांचं रिप्रेझेंटेशन खूप कमी झालं इतरांच्या तुलनेमध्ये, आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक अवनतीवरती झाला. असं हे 100 गुणाचं
सर्कमटन्सेस आहे, परंतु आताच्या राज्य मागासवर्ग आयोगाची जो क्वेश्चनर आहे तो क्वेश्चनर सुमार दर्जाचा क्वेश्चनर आहे. हवे ते प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचा बेस हा इकॉनॉमिकल बेसला आणून ठेवलेला आहे. अहो, इन्फॉर्मेशन गोळा करून तुम्ही काय लॉजिक लावणार आहात? बरं, हा सर्वे करत असताना काही लोकांनी एका बाजूला तुम्ही क्वेश्चनर दिलाय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आन्सर शीट दिली. तुम्हाला 90-95% गुण मिळतील ना. आणि मग 90-95% गुण जर मिळाले आणि ते मार्कशीट घेऊन जर तुम्ही सुप्रीम कोर्टासमोर गेला, मला वाटतं सुप्रीम कोर्ट काही बातम्या बघत नसेल, सुप्रीम कोर्ट तुमचं एक्झर्शन बघत नसेल, सुप्रीम कोर्ट अजिबात तुमच्या त्या सर्वेला हात सुद्धा लावणार नाही. कारण या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल. आणि मग ही मास कॉपी करून जर तुम्ही मूळ ओरिजिनल सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या लोकांवर जर तुम्ही अन्याय करणार असेल तर मला वाटतंय 400-450 जातीचं आंदोलन या पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये निश्चित उभं आहे. तर तुम्ही परवाच एक वक्तव्य केलेलं आहे, जरांगे पाटलांना तुम्ही आव्हान दिलेलं आहे, जरांगे पाटील तुमची लायकी असेल तर असं वक्तव्य काहीतरी केलेलं आहे तुम्ही. परंतु त्या वक्तव्यावरून आता मराठा समाज देखील तुमच्यावर आक्रमक झाला आहे. विविध ठिकाणी जिल्ह्यामध्ये आंदोलन देखील होत्या. तुम्हाला एवढ्या मोठ्या रोषाला आता सामोरं जावं लागणार आहे, काय सांगायला याबद्दल? नाही, जरांगे पाटलांचं आम्ही गेल्या अनेक महिन्यापासून पाहतोय. जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं होतं त्यावेळी आम्हालाही असं वाटलं होतं की अपिलिंग चेहरा पुढे येतो आणि त्यांची पहिली घोषणा होती की गरजवंतांचा लढा. यातून काहीतरी घुसळण होईल आणि विचारवंत पुढे येतील, सर्व पक्षीय मंडळी पुढे येतील. याच्यावरती एक चांगला, मी पण आयोगाचा सदस्य होतो त्यावेळी. माझ्या आयोगाच्या सदस्यत्वामध्ये आम्ही इम्पेरिकल डेटाचा आग्रह मी सदस्य झाल्यापासून आम्ही जातनिहाय जनगणनेचा आग्रह धरला, आम्ही इम्पेरिकल डेटाचा आग्रह धरला, आम्ही नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशन आमच्या आयोगानं 3 रिमाइंडर लिहिली शासनाला की आम्हाला नोकऱ्यामधलं जातनिहाय रिप्रेझेंटेशन तरी द्या. आमच्याकडे अनेक प्रकरणं येत आहेत. आम्हाला जर न्याय द्यायचा असेल, आमच्याकडे डेटाच उपलब्ध नसेल तर त्या कम्युनिटीला आम्ही कसे न्याय देणार आहोत? पण इथल्या मुख्यमंत्र्यांनी, इथल्या उपमुख्यमंत्र्यांनी, इथल्या विरोधकांनी राजकीय भांडवल केलं या गोष्टीचं. खरं तर आरक्षण हा राजकारणाचा विषय नको व्हायला होता. जे सामाजिक न्याय ज्यांना हवाय, मग गावगाड्यातला एखादा सुतार, एखादा लोहार, एखादा कुंभार, एखादा नाभिक, या माणसाला जर जरांगे साहेबांची कम्युनिटी जर या बेसमध्ये आली, बघा मराठा कम्युनिटी ही रुलर्स म्हणून बघितली गेली. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की डॉमिनेटिंग कास्ट आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की महाराष्ट्राच्या लिटरेचरमध्ये मराठा कम्युनिटी ही प्रेस्टिजियस कम्युनिटी आहे. आणि मग जर असं असेल, मग सुप्रीम कोर्ट काय म्हणतं त्या 650 पानाच्या जजमेंटमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमधलं प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या 3 पट आहे. महाराष्ट्राच्या लोकसभेमधलं रिप्रेझेंटेशन त्यांच्या लोकसंख्येच्या 3 पट आहे. महाराष्ट्राच्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमधलं, कारखानदारीमधलं, दूध संस्थामधलं, शिक्षण संस्थामधलं, इथली जी व्यवस्था आहे लॉ मेकिंग अँड लॉ इम्प्लिमेंटेशन मध्ये मराठा कम्युनिटी ही डॉमिनेटिंग कास्ट आहे. आणि जर मग असं असेल तर गेल्या 65 वर्षाच्या कालावधीमध्ये, 70 वर्षाच्या कालावधीमध्ये अशी काही परिस्थिती घडली की ओबीसीच्या रिझर्वेशनमुळे मराठा मागासले गेले, पिछडले गेले, असं सुप्रीम कोर्टानं 600-650 पानाच्या जजमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यामुळं हे जजमेंट पण वाचतायत का नाही लोक, मला असा डाऊट आहे. खरं तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या गोष्टी घडतायत. वेदना होतात कुणावर तरी असं बोलायला, कोणाला तरी असं हे करायला. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना 12 करोड जनतेचं हित जोपासलं पाहिजे. एकीकडे आता तुम्ही पुरोगामी महाराष्ट्र हा शब्द उच्चारला, दुसरीकडे 12 कोटी जनतेचा विचार विद्यमान मुख्यमंत्र्यांनी असं करावं. मग आत्ता हे समाजामध्ये युद्ध सुरू झालेलं, आभासी का होईना पण युद्ध सुरू झालेलं असं दिसतंय. या पार्श्वभूमीवर ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला ते यशवंतराव, किंवा बरीच वर्ष राज्याच्या राजकारणात होते ते शरद पवार, यांनी जी परिस्थिती हाताळली त्यावेळेची ती परिस्थिती, आत्ताची एकनाथ शिंदे जे हाताळत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, याच्यात तुम्हाला काय फरक आहे? हे बघा, यशवंतराव चव्हाण हे साहित्यिक होते, विचारवंत होते, अभ्यासक होते आणि एक सेन्सिटिव्ह राजकारणी होते. म्हणून यशवंतराव चव्हाणांची एक इमेज खूप मोठी आहे या महाराष्ट्रामध्ये. ज्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला त्यावेळी गत्रव माडखोलकर या पत्रकारांनी, मी फक्त माडखोलकरांना पत्रकार म्हणणार नाही तर त्यांना साहित्यिक सुद्धा म्हणणार, तर गत्रव माडखोलकरांनी त्यांना एक प्रश्न विचारला, यशवंतराव तुम्ही संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला, हा महाराष्ट्र मराठी माणसांचा बनणार का हा महाराष्ट्र मराठ्यांचा बनणार? हा प्रश्न ज्यावेळी विचारला त्यावेळी चटकन एका क्षणाची उसंत न घेता यशवंतराव चव्हाण म्हणाले की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारावरती चालणार. अरे एवढी उदात्त विचारसरणी त्या यशवंतराव चव्हाणांची होती. त्यानंतर शरदचंद्रजी पवार,
तुम्ही नाव घेतलं म्हणून शरदचंद्रजी पवारांबाबत बोलतो. आता ट्रोल झालेत ते सध्या. शरदचंद्रजी पवारांनी मुख्यमंत्री असताना मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला, देशभरामध्ये झाला. सगळ्यात पहिल्यांदा मंडल आयोग इम्प्लिमेंट करणारं महाराष्ट्र होतं आणि महाराष्ट्रामध्ये फक्त मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला नाही तर त्या ओबीसी मधल्या VJNTचं बायफर्गेशन करणं असो. 19% आज ओबीसी आहे पण 11% VJNTचं बायफर्गेशन करणारं महाराष्ट्र एकमेव देशातलं घटक राज्य आहे. आणि त्या मुख्यमंत्र्याला आणि त्यावेळची परिस्थिती सुद्धा आत्ताच्या पेक्षा वाईट परिस्थिती होती. ती परिस्थिती हाताळणाऱ्या शरदचंद्रजी पवार साहेबांना मी सलाम करतो, एक कार्यकर्ता म्हणून सलाम करतो. कारण त्यांनी परिस्थिती कशी हाताळली अशी प्रत्येक घटकाला प्रत्येक माणसाला बरोबर घेण्याचं काम शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. माझं वैचारिक वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू आपण 2 मिनिट, परंतु ही संपूर्ण महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारी मंडळी होती. सत्तेत होते, काही सत्तेतल्या काही गोष्टी मागं पुढे झाल्या असतील त्याच्यावर तो वेगळा विषय असू शकतो, परंतु फक्त माझ्या ओबीसीच्या रिझर्वेशनच्या अंमलबजावणी संदर्भात किंवा त्याकडे पाहणारी व्यक्तिमत्व कशी होती. 2 माणसाचं नाव घेतलं म्हणून मी या 2 माणसांचं तुम्हाला एक एंटायर महाराष्ट्र या माणसांना म्हणून ते नेते आहेत, म्हणून ते मास लीडर आहेत. किंबहुना त्यामुळेच वसंतराव नाईक 11 वर्ष मुख्यमंत्री राहू शकले. निश्चित 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 वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते आणि वसंतराव नाईक जरी मुख्यमंत्री असले तर वसंतराव नाईकांचं काम पाणी आडवा पाणी जिरवापासून ते इरिगेशनच्या स्कीम्स पर्यंत हा महाराष्ट्र हा खरोखर महाराष्ट्र देशभरातल्या अनेक ते राज्यांमध्ये काम करत असताना यशवंतराव वसंतराव यांचा सपोर्ट मिळाला म्हणून ते Yes, 11 वर्ष yes. राहू शकले. महाराष्ट्राचा पोत महाराष्ट्राची समाज व्यवस्था आणि छत्रपती शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ. मी कायम शिवाजीराजांना शाहूराजांना मी कायम प्रमाण दैवतापेक्षा जास्त मी मानतो. त्याचं कारण असं आहे, छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये जरांगे पाटलांच्या भाषेत जर त्यांनाच उत्तर द्यायचं म्हणलं, लायकी का शब्द वापरला मी, कारण त्यांना ह्या गोष्टीचं देणं घेणंच नाही. आरक्षण म्हणजे काहीतरी लाभाची योजना आहे, आरक्षणामुळे आमचं काय. अरे हे बघा, आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या बजेटमध्ये ओबीसी VJNTच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी 1% सुद्धा बजेटरी तरतूद झालेली नाही. आजपर्यंतची सगळी बजेट काढावीत. देवेंद्र फडणवीसांनी समोर कुठल्याही डायसवर यावं, महाराष्ट्राच्या बहुजन कल्याण मंत्र्याने कधी डायस समोर यावं, महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यानं कधी यावं. अहो, एखादा कारखाना जर बंद पडला तर त्याला हजारो कोटीचं 500 कोटीचं बजेट आम्ही बांधून तुम्ही द्या. आतापर्यंत म्हणजे कधीपासून आतापर्यंत पहिल्या अर्थसंकल्पापासून ते आतापर्यंत योजनाच आत्ता काल परवा सुरू झाली. महायुती काय अगोदर होती का? आत्ता झाली महायुती म्हणून 500 कोटीचा निधी दिसतो. अरे आश्रमशाळांची अनुदानं सुद्धा जी भटक्या विमुक्तांसाठी आश्रमशाळा, अरे ती अनुदानं सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या स्कीमसाठी वळवता. अरे सामाजिक न्याय आर्थिक नियोजन तुम्ही हजारो लाखो करोडची केली, परंतु सामाजिक न्यायाच्या योजनासाठी तुम्ही आजही पैसे देत नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र, हा विकसनशील महाराष्ट्र म्हणून सांगत असताना कधी कधी लाज वाटते या महाराष्ट्राची, कारण त्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीसाठी एकाही जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वसतिगृह होत नाही. त्यांनी शिकायचं नाही, त्यांनी मतदान करायचं नाही. या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या छोट्या छोट्या जातींची नावं जर घेतली तर एका जातीमध्ये एकही आमदार आजपर्यंत इथं जन्माला येऊ शकला नाही. हे प्रतिनिधित्व आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. म्हणून अनेक प्रश्न आहेत, उलटे सुलटे प्रश्न आहेत, विरोधाभास असणारे प्रश्न आहेत. काल जरांगे पाटलांचं इंटरव्ह्यू होतं, काल म्हणजे वार्तालाप झाला पत्रकार संघामध्ये. प्रश्न त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही 54 लाख नोंदी आमच्या ओबीसीच्या सापडलेल्या आहेत. त्या ओबीसी प्रवर्गामध्ये म्हणजे ओबीसी मध्ये त्यांना आता कुणबी मग त्यांना ओबीसी आरक्षणामध्ये घेतलेलं आहे. तुम्ही आता जसं म्हणताय की जरांगे पाटलांना तुम्ही प्रत्यक्षात विरोधच करताय. हो, विरोध करताय. कसं आहे, कुणबी हा घटनेमध्ये आहे. कुणब्याची नोंद असेल तर तो पहिलाच कायदा आहे. वेगळं काय दिलंय, कुणब्यांना आरक्षण आहेच आणि कुणब्याची जर नोंद आली असेल तर कुणब्याला आरक्षण आहेच ना. त्यामुळे वेगळं काय, वेगळं नाहीच आहे ना. काय कुणबी ऑलरेडी मंडळ आयोगाच्या लिस्टमध्ये आहे. कुणबी कोकणातला कुणबी, विदर्भातला कुणबी, खानदेशातला लेवा पाटील कुणबी हे ऑलरेडी त्या लिस्टमध्येच आहेत. जरांगे पाटलांनी काय मिळवलं? जरांगे पाटलांनी काय नाही मिळवलं तर ओबीसी नेते का करून झाले? ओबीसी नेते हे जे नोटिफिकेशन काढलंय, शासनानं नोटिफिकेशन काढलंय, या नोटिफिकेशनच्या द्वारे कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हे जे काय आज एवढे लाख मिळाले, उद्या तेवढे लाख मिळाले, उद्या तेवढे लाख मिळाले. एक तर शिंदे समिती हिला कुठलाही संविधानिक अधिकार नाही. एक तर स्टेट बॅकवर्ड कमिशन या जबाबदार ज्यांना रिझर्वेशनच्या बाबतीमधली जी काही एक घटनात्मक अधिकार आहेत, बॅकवर्ड कमिशननं सांगावं. कुठली शिंदे समिती, तिला संविधानिक अधिकार काय, हे कोर्टात टिकणार आहे का? आणि हे इलिगल काम करून राहिले सगळ्या गोष्टी. नोटिफिकेशन काढायचं, नोटिफिकेशन मध्ये काय म्हणायचं, हे बघा, एक त्या सगळे सोयरे म्हटले
सगळी सोयऱ्याची जर कॉन्सेप्ट आणि तिचा जर अर्थ आपण ज्यावेळी होतो, गणगोत म्हणजे सजातीय गोंधळ. मला सांगा, आज SC STच्या आरक्षणाच्या मुळावर पण हे नोटिफिकेशन येत आहे. कारण आज नवबौद्ध असतील किंवा आज SC ST मधले काही प्रवर्ग आंतरजातीय विवाह करतात. आंतरजातीय विवाह करा म्हणून एका बाजूला शासन त्यांना बढावा देतं, प्रोत्साहन देतं, आणि मग जर सजातीय त्यांचा विवाह नसेल, त्यांचं आरक्षण तुम्ही नाकारणार नाही. अरे काय करून राहिला. म्हणून अवकात नाही या मुख्यमंत्र्याची मी हे जे स्टेटमेंट केलंय, या स्टेटमेंटची फोड तुमच्या चॅनलच्या माध्यमातून होते, मला संधी मिळाली. अवकातच नाही यांची. यांना काय सामाजिक स्तर माहिती आहे, यांना काय घटनात्मक तरतुदी माहिती आहेत. महाराष्ट्रामधल्या तमाम 288 विधानसभा सदस्यांचं आणि महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा सदस्य, परत वरचे राज्यसभा सदस्य, महाराष्ट्राच्या विधान परिषदेमधले 70, 75, 76, 77 काय 78 संख्या आहे, ते विधान परिषदेचे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य, यांचं एकदा काउन्सिलिंग होण्याची आवश्यकता आहे. अरे तुम्ही ओबीसीची मतं घेत नाही का? 60% ओबीसी तुम्हाला मतदान करत नाही का? एक मतदारसंघ असाय साहेब, 60-70% ओबीसी, BJP, SBC आणि मुस्लिम समाजाचं पोल आहे. तुम्ही त्यांची मतं घेता. त्यांच्या हिताचं रक्षण करायचं सोडून तुम्ही एका बाजूला म्हणता की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता रिझर्वेशन द्या. मग आत्ताचं नोटिफिकेशन या ओबीसी रिझर्वेशनला कसा धक्का लावत नाही याचं उत्तर या 248 आमदारांनी द्यायला हवं. म्हणून आम्ही आजचा आमचा दिवस आहे. प्रत्येक आमदाराच्या घरावरती आमची लोक जात आहेत, निवेदन देत आहेत. सर, एक शेवटचा प्रश्न आता. तर आता यापुढे ओबीसी समाजाची भूमिका काय, बैठकीमध्ये काय ठरलेली आहे, आणि तुमची देखील आता तुम्ही शिवसेनेचे प्रवक्ते देखील. शिवसेनेचा इथं विषय नाही, मी ओबीसीचा कार्यकर्ता, परंतु एकाने ही माझी भूमिका शिवसेनेची नाही. माझं परत सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना माझी विनंती आहे, बाबा हो, तुम्ही रिझर्वेशन मिळालं पाहिजे असं म्हणत असताना तुम्ही सगळेजण म्हणत होता की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता रिझर्वेशन द्या. मग आत्ताचं जे नोटिफिकेशन निघालंय यावर तुमचं काय मत आहे? सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी या महाराष्ट्राला दाखवून द्यावं. नसेल, तुम्हाला संख्याच जर दिसत असेल आणि मोर्चाच जर दिसत असेल आणि तुम्ही कायदे बदलणार असाल, तर महाराष्ट्रामधल्या ओबीसींना सुद्धा आम्ही जागा करू. तो सायलेंट आहे, तो रस्त्यावर उतरत नाही, तो भांडत नाही, म्हणजे त्याला समजत नाही असं तुम्हाला म्हणायचं का इथल्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना? 60% क्वांटम आहे आणि 60% क्वांटमला जर SC ST येऊन मिळाले तर तो 80% होतो. हे गणित महाराष्ट्रामध्ये क्रांती करणार असेल. आता 10 तारखेला जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहे. ते जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत देखील ते उपोषण करणार. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विधानसभा कन्स्टिट्युन्सी मधल्या आमदार खासदारांचा तिथल्या समाजावरती प्रभाव असतो, तरुणावरती प्रभाव असतो, आणि या माणसाने पुढे आलं पाहिजे. आरक्षण म्हणजे का? आरक्षण म्हणजे कशासाठी दिलं गेलंय? आरक्षण म्हणजे काय? फेल्युअर कोण आहोत? रूलर्स फेल्युअर आहेत. तुम्ही कारखानदारी करता, तुम्ही कारखाने काढता. याच माझ्या मराठा कम्युनिटीच्या बांधवांना माझी विनंती, तुम्ही आमदार म्हणून कुणाला निवडून दिलं? ओबीसी मधल्या लोकांना निवडून दिलं. तुम्ही आमदार म्हणून तुमच्याच माणसांना निवडून दिलंय, खासदार म्हणून तुमच्याच माणसांना निवडून दिलंय, मंत्रिमंडळामध्ये तुमचंच प्रतिनिधित्व आहे. या माणसांना तुम्ही जाब विचारला पाहिजे की आमच्याकडे विकास का आला नाही, आमच्याकडे विकासाच्या योजना का आल्या नाहीत. आम्हाला मराठवाड्यामध्ये स्पेशल बोलायचं म्हणलं तर आमच्या पाण्याच्या योजना का आल्या नाहीत. ऊसाच्या दराबद्दल बोलायचं म्हणलं तर हमी भाव का मिळत नाही. नापिकीच्या बाबतीमध्ये आत्महत्यांच्या, जरांगे पाटील म्हणतात आमची पोरं रस्त्यावर आली, आमचा शेतकरी 1 एकरावर आला. का शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन उभं करत नाहीत जरांगे पाटील? म्हणून जरांगे पाटलाची अवकात नाही हा शब्द माझा आहे. मी या अवकातीवरती अजून खूप वेळा बोलणार. जरांगे पाटील म्हणतात की आम्ही आरक्षण मिळवलंय, मग आता मिळवलं असेल तर ते आहे कोर्टात. ते म्हणतात आम्ही कोर्टात चालूच आहे. कोर्टात देखील देणार आव्हान, आणि कोर्टातलं आव्हान जर त्यांना कोर्ट आयोगाला सुद्धा काय हो, आयोगाकडे अजेंडा जावा लागतो. आयोगानं पॉलिसी मेथडॉलॉजी ठरवायची असते आणि आयोगानं निर्णय द्यायचा का नाही ही आयोगाची एक कार्य करण्याचं एथिक्स आहे. पण ह्यांनी आयोगाला अजेंडा दिलाय आणि अजेंड्यावर आयोग काम करतोय, म्हणून आयोगाचं जे कामकाज सुरू आहे त्याला माझं ऑब्जेक्शन आहे. उलटी गंगा. हे असं करायचंय आणि तुम्हाला असं करावं लागेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हणणं हे घटना विरोधी आहे. थोडक्यात उलटी गंगा उलटी गंगा वाहते आणि हे असं नसतं. सुप्रीम कोर्टामध्ये हा एव्हिडन्स होणारच आहे, याला आम्ही प्रतिवाद करणारच आहोत. अहो, एखाद्या कम्युनिटीनं ऍप्लिकेशन द्यायचं असतं की आम्हाला अशी आमची मागणी आहे आणि तुम्ही, मग त्यांनी लिटरेचर बघायचं असतं, मग त्यांनी त्यांचा मागणीचा विचार करायचा असतो, मग संशोधकांना पुढे घ्यायचं असतं, समाजशास्त्रज्ञांना पुढे घ्यायचं असतं, अनेक विद्यापीठांच्या कुलगुरूंना पुढे घ्यायचं असतं. कसं सांगा मला, गेल्या 6-7 वर्षाचं लिटरेचर, नुसतं लिटरेचर. इथं अनेक आपली लोक सगळे आपण गावचा गावडा, गावचा पाटील, गावचा वतनदार, गावची उपजाऊ जमीन, गावातलं स्मॉल स्केल, लार्ज स्केल उद्योग, आज गावातलं काय हे कुणाकडे? ओबीसीच्या छोट्या छोट्या नातींकडे. आणि हा ज्यावेळी विचार करतो ना, या महाराष्ट्रामधले आमदार आणि खासदार या गोष्टीला जबाबदार आहेत. रूलर
की त्यांची एक क्रीम तयार झालेली आहे. आणि मग जरांगे पाटलांची अवकात मी का काढतो, कारण जरांगे पाटील म्हणतात की सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे जरांगे पाटलांना, विखे पाटलांना पण तिकीट सर्टिफिकेट द्यायचं आहे, जरांगे पाटलांना, मोहिते पाटलांना पण सर्टिफिकेट द्यायचं आहे, जरांगे पाटलांना हे जे काही 4-5 हजार आजी आमदार आहेत महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून, यांच्यासाठी जरांगे पाटलांचं आंदोलन आहे. कुठं आहे गरजवंतांचा लढा? अहो, तुमचं प्राथमिक अवस्थेतलं आंदोलन आम्ही डोक्यावर गळ्यात ताईत बांधला होता तुमचा, की जरांगे पाटलांना जाऊन भेटायचं आणि गरजवंतांची मुवमेंट या महाराष्ट्रामध्ये उभी करायची, असं आम्हाला कधी काळी वाटलं होतं. पण आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे, आम्हाला असंच पाहिजे, सरसकटच पाहिजे, सगळ्या सोयऱ्यांची प्रमाणपत्र सापडलेली आहेत त्यांना, तर आरक्षण आता प्रमाणपत्र कोणालाही सापडलेलं नाही, नोंदी सापडलेल्या आहेत. आणि बघा, कुणब्याच्या नोंदी आहे ना, ते आपली कास्ट देणारी एक वेगळी स्वायत्त संस्था आहे, तिला घटनात्मक अधिकार आहेत. ही कुठली शिंदे समिती, ह्यांना कुणी अधिकार दिला नोंदी चेक करायच्या? संदर्भात तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तामिळनाडूमध्ये 69% जे आहे आरक्षण, म्हणजे मागासवर्ग तिथे जास्त आहे, असं त्यांनी त्या राज्यांनी हे केलं. तर आपल्याकडे सांगतो तमिळनाडूचं रिझर्वेशन ऐका, त्याच्या संदर्भात पुढचा एक सांगतो. प्रश्न असा आहे की आर्थिक निकषावरती आता म्हणजे चर्चा अशी आहे की आर्थिक म्हणजे EWS ह्याच्यामध्ये आरक्षण द्यावं, असा जो प्रकार म्हणजे सगळ्या म्हणजे जे मोठे मोठे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आर्थिक दुर्बलांना आरक्षण हे करावं. बघा, आर्थिक दुर्बलांना आरक्षण या महाराष्ट्राचे या देशाचे आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आर्थिक बेसवरती संविधानामध्ये कुठेही तरतूद नव्हती म्हणून घटनेमध्ये अमेंडमेंट केली, 10% EWS आरक्षण दिले. आणि फॅक्ट अशी आहे की या 10%मध्ये महाराष्ट्राच्या 10%च्या क्वांटममध्ये 8.5% मराठा समाजाच्या पोरांना लाभ झालाय. परंतु ह्या EWSचं मूळ काय आहे की जर तुम्ही इकडे ओबीसीचं सामाजिक न्यायाचं रिझर्वेशन फॉलो करत असाल तर EWS मध्ये तुम्हाला एंट्री नाही. म्हणजे 10%चा क्वांटम मराठा कम्युनिटीची मुलं सोडणार आहेत का? मग माझ्या याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जी मराठा कम्युनिटीची चळवळ लढलेली माणसं आहेत, सराडे साहेब असतील, विनोद पाटील असतील, मग आमचे प्रवीणदादा गायकवाड असतील, आमचे खेडेकर साहेब असतील, यांना विचारा. यांच्या ही सगळी लोक या मताशी सहमत आहेत. त्यामुळं माझं म्हणणं काय आहे की बाबा, या महाराष्ट्रामधला जो मूळ ओबीसी आहे, सामाजिकदृष्ट्या मागास ओबीसी आहे, त्याच्यामध्ये समजा उद्या जर सुप्रीम कोर्टाच्या भाषेत ही डॉमिनेटिंग कास्ट, प्रेस्टिजियस कास्ट जर पंचायत राजमध्ये उद्या उतरली, एका बाजूला मराठा कम्युनिटीचा कॅन्डिडेट आहे आणि दुसऱ्या बाजूला सुतार समाजाचा, लोहार समाजाचा, मेंढपाळ, धनगर कोण उमेदवार आहे, तर त्या कॉम्पिटला तो माणूस टिकू शकतो का? अहो, सामाजिक प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आहे. आमची घटना वी द पीपल ऑफ इंडिया, अहो आमच्या घटनेच्या सरनाम्यामध्ये म्हटलंय सामाजिक न्याय, सहसमता. हे प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन आहे. त्यांची संख्या नाही आहे तेवढी, ते ऑर्गनायझेड नाही आहेत, ते फॉरवर्ड नाही आहेत, ते रुलर नाही आहेत. त्या लोकांचं प्रतिनिधित्व घ्यायचं आहे की कुणाला असं वाटू नये आमच्या लोकशाहीमध्ये की आम्हाला डावलं जाते, आम्हाला माणुसकीची वागणूक मिळत नाही, आम्हाला दुय्यम नागरिकत्वाची वागणूक मिळते, म्हणून रिझर्वेशन आहे. रिझर्वेशनचा अर्थ महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा सदस्यांनी एकदा काउन्सिलिंग करावं आणि याच्यावरती चर्चा घडाव्यात. तर हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील आता राज्य सरकारवर देखील टीका केलेली आहे आणि लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर देखील निशाणा साधलेला आहे. ज्ञानेश्वर मोरे, नवराष्ट्र, पुणे.